झंप्या. ए पप्या, एवढा घाबरा गुबरा का झालायस बुवा तू? पप्या. अरे थोडं कन्फ्युजन झालं यार. झंप्या. म्हणजे? पप्या. अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोरून काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे, पण नेमकी ती काठी होती. झंप्या. हत्तीच्या एवढंच ना? पप्या. हो रे, पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला. कांद्याने गोबीशी प्रेमविवाह केला. दुसऱ्या दिवशी कांद्याला मित्र विचारायला लागले, काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती? कांदा. अरे कसली डोंबल्याची रात्र. एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली. एकदा संता बंताला स्वतःच्या घरी बोलावतो. जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा बंताच्या दरवाजाला टाळे लावलेले असते आणि तिथे लिहून ठेवलेले असते, तुझा पोपट झालाय, चल फुट इथून. आणि संता पडलेला खडू उचलतो आणि लिहितो, मी आलोच नव्हतो. कावडा. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी. थांब, माझ्या बाळाला पावडर लावते. कावडा. माझ्यासोबत माझी मुलगी पण आहे. बाळ. आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड. प्रियकर. प्रिय, सांग ना, मी तुझ्यासाठी काय करू? प्रेयसी. काय करशील? प्रियकर. तू सांगशील ते करीन. प्रेयसी. मग आधी नोकरी कर. प्रियकर. का? प्रेयसी. म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल. मंग्या. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला, तरी जर तू दुसऱ्या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे? चिंगी. दैवाने दिले आणि कर्माने मराठी भाषा फारच अजब आहे ना. गाडी बिघडली असेल तर म्हणतात बंद आहे, आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात चालू आहे.